स्थानिक गुन्हा शाखेकडून उमरे तालुका राहुरी येथे गावठी कट्टा बाळगणारे 2 इसम ताब्यात. एक गावठी कट्टा, 2 काडतुसे असा एकूण 5,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमीज राजा अत्तार, अरुण मोरे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते. दिनांक 20/4/2026 रोजी नमूद पथक हे राहुरी तालुक्यामध्ये अवैध अग्निशस्त्रांची माहिती काढत असताना पथकास इसम नामे विशाल पालवे, सोमनाथ मोरे, दोघे राहणार नेवासा हे गोठुंबे आखाडा ते शनी शिंगणापूर जाणाऱ्या रोडवर पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये विना परवाना गावठी कट्टा कब्जात बाळगून फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर वाहनाचा व बातमीतील इसमांचा शोध घेतला असता सदरचे वाहन हे उमरे तालुका राहुरी येथील हॉटेल माऊली परिसरामध्ये थांबले असल्याचे दिसून आले. पथकाने वाहनाची तपासणी करता सदर वाहनामध्ये 2 संशयित इसम बसलेले दिसून आले. पथकाने सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव विशाल वसंत पालवे, वय वर्ष 28, राहणार झापवाडी रोड, घोडेगाव, तालुका नेवासा, सोमनाथ भानुदास मोरे, वय वर्ष 32, राहणार शनी शिंगणापूर, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष सदर इसमांची झडती घेतली असता त्यांच्या कब्जातून 30,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 2,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस, एक मिस फायर झालेले काडतूस, 20,000 रुपये किमतीचे 2 अँड्रॉइड मोबाईल फोन, 5 लाख रुपये किमतीची एक सुझुकी कंपनीची कार असा एकूण 5,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल भगवान बाळासाहेब थोरात, स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 397/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करत आहे. ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर.